गेल्या 8 वर्षांमध्ये माझा मित्र शेरलॉक होम्स याच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करताना मी नोंदवून ठेवलेल्या वेगवेगळ्या 71 प्रकरणांचा आढावा घेताना मला कित्येक दुर्दैवी तर काही विनोदी घटना आठवतात. त्यांपैकी अनेक घटना केवळ विचित्र आहेत, पण कुठलीही घटना सामान्य नाही, कारण केवळ पैसा मिळवण्यापेक्षा या तपासांच्या कलेवर त्याचं जास्त प्रेम होतं. त्यामुळे एखादं प्रकरण आगळं वेगळं अथवा चमत्कृतीपूर्ण नसेल तर त्यामध्ये गुंतून घेण्यास तो साफ नकार देत असे. या इतक्या वेगवेगळ्या प्रकरणापैकी सरे परागण्यातल्या स्टोक मोरन इथल्या रॉयलॉट या सुप्रसिद्ध कुटुंबाच्या प्रकरणा इतकं उत्कंठित करणारं इतर कुठलं प्रकरण होतं असं मला वाटत नाही. या घटना घडल्या तेव्हा होम्ससोबत माझी नुकतीच जोडी जमली होती. तेव्हा बेकर स्ट्रीटवर ब्रह्मचार्याच्या मठीत आम्ही एकत्र राहत होतो. मी हे आधीच लिहू शकलो असतो, पण त्यावेळी मी गुप्ततेची शपथ घेतली होती. पण ही शपथ दिलेल्या स्त्रीच्या अकाली मृत्यूमुळे आता मी त्या शपथेतून गेल्याच महिन्यात मुक्त झालोय. हा तपशील उजेडात येणं आता सुयुक्तिक आहे, कारण डॉक्टर रॉयलॉट यांच्या मृत्यूबद्दल सर्वत्र अफवा पसरल्या असल्याने हे प्रकरण जसं घडलं त्या सत्यापेक्षा अधिक भयंकर आहे हे मला साधारण माहीत आहे. 1883 सालच्या एप्रिल महिन्यातली ती पहाट होती. मला जाग आली तेव्हा शेरलॉक होम्स तयार होऊन माझ्या पलंगाच्या बाजूला उभा होता. तो खरं तर सूर्यवंशीच, पण आज माझ्या बाजूला ठेवलेलं घड्याळ तर केवळ 7:15 वाजल्याचं दाखवत होतं. मी आश्चर्याने आणि थोड्या रागानेच त्याच्याकडे डोळे किलकिले करत पाहिलं, कारण माझ्या सवयी नियमित होत्या. तुझी झोपमोड केल्याबद्दल मला माफ कर वॉटसन, तो म्हणाला, पण आजची ही सकाळ ही सगळ्यांसाठी अशीच उजाडलेली आहे. मिसेस हडसनना उठवलेलं आहे. ती माझ्यावर खेकचली आणि मी तुझ्यावर. काय झालंय काय? कुठे आग लागलीये का? नाही, एक अशील आली आहे. एक तरुणी अतिशय संतापून इथे आली आहे आणि मला भेटायचा आग्रह करीत आहे. ती आता दिवाणखान्यामध्ये वाट बघत आहे. जेव्हा तरुण मुली शहरामध्ये रामप्रहरी फिरायला लागतात आणि पेंगुळलेल्या लोकांना त्यांच्या बिछाण्यामधून उठवतात तेव्हा त्यांना अतिशय तातडीचं काहीतरी सांगायचं असतं असं मी गृहीत धरतो. हे प्रकरण फारच रोचक असेल तर तुला याचा परिचय सुरुवातीपासूनच करून घ्यायला आवडेल असं मला वाटतं. म्हणून विचार केला काहीही असलं तर मी तुला हाक मारावी आणि ते ऐकण्याची एक संधी द्यावी. मित्रा, काही झालं तरी अशी संधी मी चुकवणार नाही. होम्सच्या व्यावसायिक तपास कामामध्ये आणि त्याच्या त्या अगदी अंतप्रेरणाच्या आधारे कमालीच्या वेगाने केलेल्या निगमनात्मक तरीही तर्कशास्त्रीय आधार असलेल्या कयासांच्या पायावर त्याला सामोरे आलेल्या प्रत्येक समस्येची उकल तो कसा करतो हे पाहून मलाच मनस्वी आनंद मिळत असे. ताई अंगावर भराभर कपडे चढवून माझ्या मित्रासोबत दिवाणखान्यामध्ये जाण्यासाठी मी काही मिनिटातच सज्ज झालो. खिडकीत बसलेली काळ्या कपड्यातील आणि तोंडावर बुरखा घातलेली एक स्त्री आम्ही आत गेल्याबरोबर उठून उभा राहिली. सुप्रभात बाईसाहेब, होम्स प्रसन्नपणे म्हणाला. माझं नाव शेरलॉक होम्स आणि हा माझा जवळचा सहकारी मित्र डॉक्टर वॉटसन. तुम्ही माझ्यासोबत जे काही बोलणार असाल ते सर्व काही याच्यासमोरही बिनधास्त बोलू शकता. वा, मिसेस हडसनना शेकोटी पेटवण्याची कल्पना सुचली ते बरं झालं. तुम्ही शेकोटी जवळ बसा. मी तुमच्यासाठी एक कप गरम कॉफी मागवतो, कारण तुम्ही कुडकुडताय हे मला दिसतंय. मी थंडीमुळे कुडकुडत नाहीये. तिला सांगितल्याप्रमाणे बसायची जागा बदलत ती स्त्री हळू आवाजात म्हणाली. मग कशामुळे? भीतीमुळे मिस्टर होम्स, भयामुळे. बोलत असताना तिने तोंडावरचा बुरखा बाजूला केला. ती अगदीच दिनवाण्या अवस्थेमध्ये होती हे स्पष्टपणे कळत होतं. तिचा चेहरा ओढलेला आणि कळाहीन होता. शिकारीसाठी पाठलाग सुरू असलेल्या एखाद्या प्राण्यासारखी तिची नजर भिरभिरती आणि घाबरलेली होती. तिचं वय 30च्या आसपास होतं हे तिच्याकडे बघून कळत होतं, पण तिचे केस अकाली पांढरे झालेले दिसत होते. तिच्या चेहऱ्यावर थकलेले आणि भकास भाव होते. शेरलॉक होम्सने आपल्या खास अशा सराईत आणि सर्व काही एका दृष्टिक्षेपात टिपून घेऊ शकणाऱ्या अशा शोधक नजरेने तिच्याकडे पाहिलं. तू अजिबात घाबरू नको. पुढे झुकून तिचा हात थोपटत तिला दिलासा देत तो म्हणाला. आपण लवकरच हे सारं ठीक करू. तू आज सकाळच्या रेल्वेने आली असणार याची मला खात्री आहे.
म्हणजे तुम्ही मला ओळखता? नाही, पण तुझ्या डाव्या हातमोज्यात धरलेल्या परतीच्या तिकिटाचा अर्धा भाग मला दिसतोय. तू फारच लवकर निघाली असणार आणि तरीही तुला छोट्या टांग्यामधून रहदारीच्या रस्त्यावरून बराच प्रवास करून स्थानकावर पोहोचावं लागलं असणार. आता मात्र ती स्त्री दचकली आणि थक्क होऊन माझ्या मित्राकडे पाहायला लागली. यामध्ये गूढ काहीच नाही बाईसाहेब, तो हसत म्हणाला. तुझ्या कोटाच्या डाव्या बाजूला चिखलाचे काही डाग पडले आहेत, ते सुद्धा किमान 7 ठिकाणी. हे सगळे डाग अगदी ताजे आहेत. छोट्या टांग्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याही वाहनामुळे अशा प्रकारे चिखल उडत नाही, आणि तो पण तुम्ही टांगा चालकाच्या डाव्या बाजूला बसला असाल तरच. तुमची कारणमीमांसा काहीही असली तरी तुम्ही सांगताय ते अचूक आहे, ती म्हणाली. मी घरातून 6च्या आधीच बाहेर पडले. 6:20 लेदर हेडला पोहोचले आणि वॉटरलूची पहिली गाडी पकडून मी इथे आले. सर, मी आता हा ताण फार वेळ सहन करू शकत नाही. हे असंच चालू राहिलं तर मला वेळ लागेल. केवळ एक व्यक्ती सोडली तर मला मदत करणारं कुणीही नाही. तो माझी खूप काळजी घेतो, पण तरीही तो बिचारा यामध्ये मला काहीही मदत करू शकणार नाही. मी तुमच्याबद्दल ऐकलंय मिस्टर होम्स. मी तुमच्याबद्दल मिसेस फॅरिंटोशकडून ऐकलंय. तुम्ही तिला अडचणीच्या वेळी मदत केली होती. तिच्याचकडून मला तुमचा पत्ता मिळाला. सर, तुम्ही मला पण मदत करून माझ्या भोवती पसरलेल्या या गडद काळोखावर प्रकाश टाकणारा एक किरण तरी दाखवाल का? तुमच्या कामाबद्दल तुम्हाला काहीही मानधन देऊ शकणं सध्या मला शक्य नाही, पण महिनाभरात किंवा 6 आठवड्यात माझं लग्न होईल. त्यानंतर स्वतःचं उत्पन्न माझ्या ताब्यात आल्यावर माझी वागणूक कृतज्ञपणाची नाही हे तुम्हाला लक्षात येईल. होम्सने मेजकडे वळून त्याचं कुलूप उघडलं आणि त्यामधून एक छोटी वही बाहेर काढून तिच्यातून काहीतरी वाचलं. फॅरिंटोश. हो, आठवलं ते प्रकरण. नीलमणीच्या शिरोभूषणाचं प्रकरण होतं. मला वाटतं वॉटसन, हे तू येण्यापूर्वी घडलेलं होतं. बाई, मी केवळ इतकंच सांगतो की तुझ्या मैत्रिणीच्या प्रकरणासाठी मी जितकं लक्षपूर्वक काम केलं तितकंच काळजीपूर्वक तुझंही काम मी करेन. आणि माझ्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर माझा व्यवसाय हाच माझा मोबदला आहे. पण मी या प्रकरणासाठी जितका खर्च करीन त्याची भरपाई तुला जेव्हा शक्य होईल तेव्हा तू करू शकतेस, इतकंच. आता काय घडलंय ते सर्व काही आम्हाला सांग, म्हणजे या प्रकरणाबद्दल काही मत बनवण्यासाठी आम्हाला त्याची मदत होऊ शकेल. माझ्या परिस्थितीबद्दल सर्वात भयाची बाब हीच आहे की माझी भीती पूर्णपणे बिनबुडाची आहे आणि मला वाटणारा संशय अतिशय मामूली गोष्टींवर आधारित आहे. एखाद्याला हे मुद्दे फारच क्षुल्लक वाटू शकतील. ज्याची मदत आणि ज्याचे सल्ले मागण्याचा इतर कुणापेक्षाही मला जास्त अधिकार आहे, अगदी त्याला सुद्धा. तो पण माझं सर्व म्हणणं एखाद्या खचलेल्या स्त्रीच्या निव्वळ कपोल कल्पना समजतो. तो तसं बोलून दाखवत नाही, पण त्याच्या तात्पुरत्या उत्तरांवरून आणि त्याला नजर चुकवताना पाहून मला ते लक्षात आलंय. पण मिस्टर होम्स, मी ऐकलंय की तुम्हाला मानवी मनाच्या दुष्टपणाच्या वेगवेगळ्या आविष्कारांची अतिशय खोलवर जाणीव आहे. म्हणूनच या धोक्याच्या जंजाळामधून मी कशी पावलं टाकावी याबद्दल तुम्ही मला सल्ला देऊ शकता. हो, आपण बोला. मी लक्षपूर्वक ऐकतोय. माझं नाव हेलन स्टोनर आहे. मी माझ्या सावत्र वडिलांसोबत राहते. ते इंग्लंडमधल्या एका पुराणकालीन सॅक्सन घराण्याचे एकमेव वंशज आहेत. सरेच्या पश्चिम टोकावर स्टोक मोरन इथलं रॉयलॉट हे त्यांचं घराणं. होम्सने मान डोलावली. हे नाव मला परिचयाचं आहे, तो म्हणाला. हे घराणं एकेकाळी इंग्लंडमधल्या सर्वात धनाढ्य घराण्यांपैकी एक होतं. त्यांची जमीन उत्तरेला बर्कशायरच्या सीमेपलीकडे आणि पश्चिमेच्या हॅम्पशायरपर्यंत पसरलेली होती. मात्र गेल्या शतकाभरामध्ये सलग 4 वारस बदफैली आणि उधळे निघाले आणि शेवटी रिजन्सीच्या काळात एका सट्टेबाजीमुळे हे घराणं अखेर उद्ध्वस्त झालं. थोडीफार एकर जमीन सोडल्यास काहीही शिल्लक राहिलं नाही. 200 वर्षांचं एक जुनं घर आहे, पण ते अतोनात कर्जाखाली आधीच भरडलं गेलं आहे. शेवटल्या जमीनदारानं त्या तिथे गुजराण केली. शाही भिकाऱ्यासारखं भयंकर आयुष्य तो जगला.
नवीन परिस्थितीसोबत जुळून घेणं आवश्यक आहे ही गोष्ट त्याच्या एकुलते एक मुलाने म्हणजेच माझ्या सावत्र वडिलांनी जाणली. एका नातेवाईकाकडून पैसे उसने घेऊन त्या आधारावर त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली. त्यानंतर ते भारतात कलकत्त्याला गेले. तिथे आपल्या व्यावसायिक कौशल्यामुळे आणि वागण्यामुळे त्यांनी उत्तम बस्तान बसवलं. परंतु घरामध्ये घडलेल्या काही चोऱ्यांमुळे रागाच्या भरात त्यांनी तिथल्या स्थानिक नोकराला मारून टाकलं. तिथं त्यावेळी फाशीच्या शिक्षेमधून त्यांची थोडक्यात सुटका झाली, पण दीर्घकालीन सक्त मजुरीची शिक्षा त्यांना झाली. त्यानंतर ते इंग्लंडला परतले, ते चिडखोर आणि निराश होऊनच. डॉक्टर रॉयलॉट भारतात असताना त्यांनी माझ्या आईसोबत म्हणजेच मिसेस स्टोनर सोबत लग्न केलं. ती बंगाल तोफखान्याचे मेजर जनरल स्टोनर यांची तरुण विधवा पत्नी होती. माझी बहीण जुलिया आणि मी, आम्ही जुळ्या बहिणी होतो. आमच्या आईच्या पुनर्विवाहाच्या वेळी आम्ही केवळ 2 वर्षाच्या होतो. आईजवळ तसा बराच पैसा होता. वर्षाला किमान 1000 पाऊंड तरी तिला नक्कीच मिळत असे. आणि आम्ही तिच्यासोबत राहत असताना तिने हा सगळा पैसा डॉक्टर रॉयलॉट यांच्याकडे सोपवला होता. मात्र त्यापूर्वी तिने अट घातली की या पैशातला ठराविक हिस्सा आमच्या दोघींच्याही लग्नासाठी बाजूला काढून ठेवला पाहिजे. आम्ही लंडनला परतल्यानंतर काही दिवसांतच माझ्या आईचं निधन झालं. 8 वर्षापूर्वी क्रीव इथल्या रेल्वे अपघातात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टर रॉयलॉट यांनी आपला व्यवसाय लंडनमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि आम्हाला स्टोक मोरन मधल्या जुन्या पुराण्या वडिलोपार्जित घरामध्ये राहण्यासाठी ते घेऊन गेले. आमच्या आईने मागे ठेवलेल्या पैशामध्ये आमच्या गरजा पूर्णपणे भागू शकत होत्या आणि आमच्या सुखी जीवनात कसलाही अडचण नव्हता. पण या दरम्यान आमच्या सावत्र वडिलांमध्ये भयानक बदल झाला. स्टोक मोरन मध्ये रॉयलॉट सारख्या जुन्या घराण्याचं कुणी सदस्य परत आल्यामुळे आमचे शेजारी खुश झाले होते. मात्र त्यांच्यासोबत मैत्री अथवा भेटीगाठी करण्याऐवजी रॉयलॉट यांनी स्वतःला घरामध्ये कोंडून घेतलं. ते क्वचितच कधीतरी बाहेर यायचे आणि त्यांच्या वाटेला जाणाऱ्याची कडाकडा भांडायची. त्यांच्या खानदानामधल्या पुरुषांमध्ये असा वेडेपणा सदृश्य अतिशय हिंसक स्वभाव वंश परंपरागत चालत आलेला होता. आणि माझ्या सावत्र वडिलांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी बराच काळ उष्ण कटिबंधात घालवल्याने तो अधिकच हिंस्र झाला होता असं मला वाटतं. अनेक लांछनास्पद चकमकी घडतच राहिल्या. त्यापैकी 2 तर पोलीस न्यायालयात पोहोचल्या. अखेर संपूर्ण गावामध्ये त्यांची दहशत पसरली आणि त्यांना येताना बघूनच गावकरी त्यांना टाळायला लागले, कारण ते अतिशय ताकदवान आहेत आणि त्यात जर ते रागवले तर त्यांना आवरणं अशक्य आहे. गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी एका स्थानिक लोहाराला कुंपणावरून ओढ्यामध्ये फेकून दिलं. मी कसेबसे इकडून तिकडून गोळा करून पैसे भरले आणि हे प्रकरण चव्हाट्यावर येणं थांबवलं. त्यांना तसे कुणीही मित्र नाहीत, अपवाद केवळ भटक्या जिप्सी लोकांचा. त्या भटक्या लोकांना मात्र ते आमच्या कुटुंबाच्या मालकीच्या काही एकरांच्या काटेरी कुंपणांमध्ये भरलेल्या जमिनीवर तंबू उभारू देत असत. बदल्यामध्ये ते त्यांच्या तंबूमध्ये आदरातिथ्य स्वीकारत आणि कित्येकदा तर आठवड्याच्या आठवडे त्यांच्यासोबत भटकत. भारतीय श्वापदांविषयी त्यांना विशेष प्रेम आहे. हे प्राणी त्यांच्या एका दूताकरवी इकडे पाठवलेले आहेत. सध्या त्यांच्याकडे एक चित्ता आणि एक वानर आहे. हे दोन्ही प्राणी आमच्या जमिनीवर मोकाट फिरत असतात आणि त्यांच्या धन्या इतकेच गावकरी या दोन्ही प्राण्यांनाही घाबरून असतात. माझी बिचारी बहीण जुलिया आणि माझ्या आयुष्यामध्ये काहीही खास आनंद नव्हता. याची कल्पना मी जे काही सांगते यावरून तुम्हाला करता येईलच. आमच्यासोबत कुणी नोकर राहू इच्छित नव्हता. कित्येक दिवस तर आम्हीच सर्व घरकाम करत होतो. तिच्या मृत्यूसमयी ती केवळ 30 वर्षांची होती. तरी तिचे केस पांढरे होत चालले होते. आता माझेही केस पिकायला लागले आहेत. म्हणजे तुमची बहीण वारली? फक्त 2 वर्षापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबद्दलच तुमच्याशी बोलायला मिळाले आहे. आमच्या जीवनशैलीबद्दल मी तुम्हाला जे सांगितलंय त्यावरून आम्हाला आमच्या वयाचं आणि स्तराचं कुणीही भेटणं फारच असंभव होतं हे तुमच्या लक्षात आलंच असेल. आमची मावशी, माझ्या आईची अविवाहित बहीण मिस एनोरिया वेस्टफेल हॅरोजवळ राहते. अधूनमधून थोड्या वेळासाठी तिच्या घरी जाण्याची परवानगी आम्हाला मिळत असे. जुलिया ख्रिसमस निमित्त 2 वर्षापूर्वी तिथं गेली होती. तिथं तिची ओळख सैन्य दलाच्या एका अर्धपगारी मेजर सोबत झाली आणि त्यांचा साखरपुडा झाला. माझी बहीण परतल्यावर त्या साखरपुड्याबद्दल माझ्या सावत्र वडिलांना समजलं. त्यांनी लग्नाला काहीही हरकत घेतली नाही. पण लग्नाला 15 दिवस उरलेले असताना एक अतिशय भयंकर घटना घडली आणि माझी एकमेव सखी, माझी लाडकी बहीण मला सोडून गेली.
शेरलॉक होम्स खुर्चीत रेलून आणि मान उशीत रुतवून डोळे बंद करून इतका वेळ ऐकत होता. पण आता त्या पापण्या अर्धवट उघडल्या आणि त्याने आमच्या आलेल्या पाहुणीकडे पाहिलं. तो म्हणाला, या घटनेचे सारे तपशील मला अचूकपणे सांग. हो नक्की, कारण त्या वेळेच्या प्रत्येक घटनेची स्मृती माझ्या मेंदूमध्ये अक्षरशः कोरल्यासारखी पक्की आहे. मी आधीच म्हटलं तसं आमचं हे किल्ल्यासारखं घर खूप जुनाट आहे आणि त्यामधला एकच भाग सध्या राहायला वापरला जातो. या भागामधल्या झोपायच्या खोल्या खालच्या मजल्यावर आहेत आणि बैठकीच्या खोल्या इमारतीच्या मध्यवर्ती भागामध्ये आहेत. झोपायच्या खोल्यांपैकी पहिली खोली डॉक्टर रॉयलॉट यांची आहे, दुसरी माझ्या बहिणीची आणि तिसरी माझी स्वतःची. तिन्ही खोल्यांना आतून जोडणारी वाट नाही, पण तिन्ही खोल्यांचं दार मात्र एकाच पडवीमध्ये उघडतात. मी हे सांगतेय ते पुरेसं स्पष्ट आहे ना? अगदी व्यवस्थित. तिन्ही खोल्यांच्या खिडक्या हिरवळीच्या दिशेने उघडतात. त्या दुर्दैवी रात्री डॉक्टर रॉयलॉट त्यांच्या खोलीमध्ये लवकर गेले होते, पण आम्हाला माहित होतं की ते झोपलेले नाहीत, कारण त्यांच्या नेहमीच्या भारतीय कडक सिगाराच्या धुराचा त्रास माझ्या बहिणीला होत होता. म्हणून ती तिच्या खोलीमधून बाहेर पडून माझ्या खोलीत आली. ती माझ्यासोबत थोडा वेळ बसली आणि लवकरच होणाऱ्या तिच्या लग्नाबद्दल आम्ही किरकोळ गप्पा मारल्या. 11 वाजता ती माझ्या खोलीमधून तिच्या खोलीत जायला निघाली, पण दरवाजाजवळ थांबून मागे वळाली. ती म्हणाली, हेलन, मला एक सांग, रात्री अपरात्री कुणाची शीळ तू ऐकली आहेस का? कधीच नाही, मी म्हणाले. मला तर वाटायचं तू कदाचित झोपेमध्ये शीळ वाजवत असशील. असं होतं? अजिबात नाही. पण का? कारण गेल्या काही रात्री मी पहाटे 3च्या सुमारास एक हळू आवाजातली पण सुस्पष्ट शीळ ऐकत असते. माझी झोप कायम सावध असते, त्यामुळे मला जाग येते. ही शीळ नक्की कुठून ऐकू येते हे मला माहित नाही. कदाचित बाजूच्या खोलीमधून किंवा हिरवळीमधून येत असावी असं वाटतं. म्हणून मला वाटलं तुलाही ऐकू येत असेल का ते विचारून बघावं. नाही, मी तर तसं काहीच ऐकलं नाही, पण मला वाटतं हे ते नक्कीच त्या शेतामधले नतद्रष्ट जिप्सी असणार. अगदी शक्य आहे, पण शीळ हिरवळीतून येत असेल तर तुला कशी ऐकू आली नाही याचं मला आश्चर्य वाटतं. हो ग, पण माझी झोप तुझ्यापेक्षा गाढ असते. ठीक आहे, तसेही हे काही महत्वाचं नाहीये. ती माझ्याकडे पाहून हसली आणि तिने दार बंद केले. थोड्याच वेळानंतर तिने आपल्या दाराची किल्ली फिरवल्याचाही आवाज मला आला. होम्स म्हणाला, रात्री दाराचं कुलूप लावून घेणं ही तुझी पण नेहमीची सवय होती का? नेहमीच. कशासाठी? मी तुम्हाला म्हटलं ना की डॉक्टरांनी एक चिता आणि वानर पाळलं आहे. दरवाजाला कुलूप लावण्याखेरीज आम्हाला कधी सुरक्षित वाटायचं नाही. हां, ते ठीक आहे. कृपया तुझी हकीकत पुढे सांग. मी त्या रात्री झोपू शकले नाही. काहीतरी वाईट घडणार असल्याची कुणकुण वाटत होती. माझी बहीण आणि मी दोघी जुळ्या होतो. इतक्या जवळच्या 2 जीवांना जोडणारे धागे किती तरल असू शकतात हे तुम्हाला माहीत असेलच. ती रात्र वादळी होती. बाहेर वारा रोंगावत होता. खिडक्यांवर पावसाचे थेंब थडाथडा आदळत होते. वादळाच्या इतक्या प्रचंड आवाजामध्ये एका घाबरलेल्या स्त्रीची अमानवी किंकाळी अचानक ऐकायला आली. हा माझ्या बहिणीचाच आवाज आहे हे माझ्या लक्षात आलं. मी पलंगावरून ताडकन उठले, अंगाभोवती शाल गुंडाळली आणि पडवीमध्ये आले. मी माझं दार उघडलं तेव्हा माझ्या बहिणीने सांगितलं होतं तशी बारीक शीळ ऐकू आल्यासारखं मला वाटलं आणि काही क्षणांतच धातूचं काहीतरी सामान धडाधड कोसळल्यासारखा आवाज ऐकायला आला. मी पडवीमधून पुढे धावत गेले तर माझ्या बहिणीच्या खोलीचं दार उघडलं आणि सावकाश किलकिल होत त्याचीच उघडझाप होत राहिली. मी घाबरून आत बघितलं. आतमधून काय बाहेर येईल याची काहीही कल्पना नव्हती. पडवीच्या दिव्याच्या उजेडामध्ये मला दिसलं की माझी बहीण दाराकडे आली होती. तिचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. तिचे हात मदतीसाठी चाचपडत होते. तिचं शरीर अक्षरशः दारोड्यासारखं झोकांड्या खात होतं. मी तिच्याकडे धावले आणि तिला मिठी मारली, पण त्या क्षणी तिच्या गुडघ्यांतले प्राणच गेले आणि ती जमिनीवर कोसळली. अति वेदना होत असल्यासारखी ती कासावीस झाली होती आणि तिचे हातपाय थडथडत होते. आधी मला वाटलं की तिने मला ओळखलंच नाही, पण मी जशी पुढे वाकले तशी मी काहीही विसरू शकणार नाही अशा आवाजामध्ये ती अचानक किंचाळली. अरे देवा, हेलन, तो पट्टा होता, टिपकेदार पट्टा. तिला आणखीन पुढे काहीतरी सांगायचं होतं आणि शक्य झालं असतं तर तिने सांगितलंही असतं,
बोट दाखवत तिने डॉक्टरांच्या खोलीकडे इशारा केला, पण तिला परत एक झटका आला आणि तिचे शब्द घशातच अडकले. मी बाहेर धावत गेले. माझ्या सावत्र वडिलांना जोरजोरात हाका मारायला लागले. ते ड्रेसिंग गाऊन चढून आपल्या खोलीमधून धावत येताना मला दिसले. ते माझ्या बहिणीपाशी आले तेव्हा ती बेशुद्ध झाली होती. त्यांनी तिच्या घशामध्ये ब्रँडी ओतली आणि गावामधून वैद्यकीय मदत मागवली. तरीही सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले, कारण तिची अवस्था हळूहळू खालावतच गेली आणि अखेर शुद्धीत न येताच ती हे जग सोडून गेली. माझ्या प्रिय बहिणीचा मृत्यू असा भयंकर प्रकारे झाला. 1 मिनिट, होम्स म्हणाला. या शिळेच्या आणि कोणत्या तरी धातूच्या आवाजाबद्दल तुझी नक्की खात्री आहे का? तू हे शक्यतेवर सांगू शकशील का? चौकशीमध्ये गावच्या कॅनोरनने, म्हणजेच जो गुन्हेगारी न्यायालयाचा प्रमुख असतो, त्याने मला हेच विचारलं होतं. मी ते आवाज ऐकलेत हे मला ठाम माहिती आहे. कदापि वादळाचा गोंगाट आणि जुन्या घरामधून येणारे करकर आवाज यामुळे कदाचित माझी फसगत झाली असल्याची शक्यता आहे. तुझ्या बहिणीने बाहेर जायचे कपडे घातले होते का? नाही, ती झोपण्याच्या पोशाखामध्ये होती. तिच्या उजव्या हातामध्ये एक जळालेली काडी आणि डाव्या हातामध्ये काडीपेटी मिळाली. म्हणजेच धोक्याची सूचना देणारे आवाज ऐकले तेव्हा तिने काडी पेटून इकडे तिकडे पाहिले असणार. हे महत्वाचं आहे. कॅरनर कुठल्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले? त्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाची चौकशी केली, कारण या भागामध्ये डॉक्टर रॉयलॉट यांचं वागणं आधीपासूनच बदनाम होतं. पण मृत्यू होण्यामागचं कसलंही समाधान कारण ते शोधू शकले नाहीत. माझ्या पुराव्याने हे सिद्ध झालं की दरवाजा आतून बंद केलेला होता आणि खिडक्यांच्या जुन्या पद्धतीच्या रुंद लोखंडी सळ्या असलेल्या झडपा रोज रात्री घट्ट बंद केल्या जात. भिंती काळजीपूर्वक वाजून पाहण्यात आल्या. त्या सगळीकडून चांगल्याच भक्कम होत्या. जमिनीवरची पूर्ण तपासणी केल्यावर त्यांच्याबद्दलही तोच निष्कर्ष निघाला. शेकोटीची चिमणी बरीच रुंद आहे, पण तिला 4 मोठ्या दोरखंडांनी बांधून ती बंदिस्त करण्यात आली आहे. त्यामुळे माझ्या बहिणीचा अंत झाला तेव्हा ती एकटीच होती हे नक्की झालं. शिवाय तिच्यावर जोर जबरदस्ती झाल्याच्याही काहीही खुणा नव्हत्या. विष प्रयोगाचं काय? डॉक्टरांनी त्या दृष्टीने तपासणी केली, पण त्यात काही निष्पन्न झालेलं नाही. मग या दुर्दैवी स्त्रीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असं तुला वाटतंय? ती केवळ घाबरून आणि मनाला बसलेल्या धक्क्याने वारली आहे याची मला खात्री आहे, पण तिला नक्की कसली इतकी भीती वाटली याची मी काहीही कल्पना करू शकत नाही. त्यावेळी तुमच्या मळ्यात काही जिप्सी होते? हो, काही तिथं नेहमीच असतात. बर, तुला या पट्ट्याच्या म्हणजेच ठिपकेदार पट्ट्याच्या उल्लेखावरून काय समजलं? अनेकदा मला असं वाटलं की हे सर्व काही तिच्या ग्लानीमधली असंबद्ध बडबड होती आणि कधी कधी वाटतं तिला काहीतरी लोकांच्या टोळीबद्दल सांगायचं असावं, कदाचित मळ्यात असलेल्या त्या जिप्सींबद्दल. मला माहित नाही, पण कदाचित त्यांच्यापैकी अनेक जण डोक्याला बांधत असलेल्या पट्टेरी रुमालामुळे तिने हे विचित्र विशेषण वापरलं असावं. होम्सने समाधान न झाल्याप्रमाणे मान हलवली. हे सारं भलतंच गहन आहे, तो म्हणाला. तुझी हकीकत पुढे सांग. या घटनेला 2 वर्ष होऊन गेली आहेत. त्यानंतर माझं आयुष्य आधीपेक्षाही एकाकी झालं. मात्र ज्याला मी खूप वर्षापासून ओळखते अशा एका जवळच्या मित्राने मला महिन्याभरापूर्वी लग्नासाठी मागणी घातली. त्याचं नाव आर्मिटेज, पर्सी आर्मिटेज. रेडिंग जवळच्या क्रेन वॉटरचे मिस्टर आर्मिटेज यांचा दुसरा मुलगा आहे तो. माझ्या सावत्र वडिलांनी या लग्नाला विरोध केलेला नाही आणि आम्ही या वसंत ऋतूमध्ये विवाहबद्ध होणार आहोत. 2 दिवसांपूर्वी इमारतीच्या पश्चिम भागात दुरुस्तीचं काहीतरी काम काढण्यात आलं आणि माझ्या झोपण्याच्या खोलीच्या भिंतीला एक भोक पाडण्यात आलं आहे. त्यामुळे माझ्या बहिणीचा मृत्यू ज्या खोलीमध्ये झाला तिथेच जाणं मला भाग पडलं आहे. ती ज्या बिछाण्यात झोपली होती तिथेच झोपावं लागत आहे. काल रात्री मी जागी राहून तिच्या भयंकर नशिबाचा विचार करत असताना अचानक मला रात्रीच्या नीरव शांततेमध्ये ती हलकी शीळ ऐकायला आली. तिच्या मृत्यूची सूचना देणारी ती शीळ ऐकून मी किती घाबरले असेल याची कल्पना करा. मी ताडकन उठून दिवा लावला, पण मला खोलीमध्ये काहीही दिसत नव्हतं. मी परत झोपी जायला खूपच घाबरले होते. त्यामुळे मी कपडे घातले आणि जसा दिवस उजाडला तशी मी गुपचूप बाहेर आले. आमच्या समोरच्या क्राऊन इन मधून छोटा टांगा केला आणि लेदर हेडला आले. तिथून मी सकाळी इथे आले. तुम्हाला भेटून तुमचा सल्ला घेणं हाच माझा एकमेव उद्देश आहे. हे तू खरंच शहाणपणाचं काम केलंस, माझा मित्र म्हणाला. पण तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहेस का? हो,
सर्व काही. मिस रॉयलॉट, तू सगळं सांगितलेलं नाहीस. तुझ्या सावत्र वडिलांना तू वाचवत आहेस का? तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? उत्तरादाखल होम्स उठला आणि आमच्या पाहुणीने आपल्या गुडघ्यावर ठेवलेल्या हातावरचा काळ्या कापडाचा पदर त्याने दूर केला. तिथं तिच्या गोऱ्या मनगटावर 5 छोटे लालबुंद ठिपके दिसत होते, 4 बोटं आणि एक अंगठा रुतल्यासारखे. तुझ्यावर फारच क्रूर अत्याचार झालेला आहे, होम्स म्हणाला. त्या स्त्रीचा चेहरा लगेच काळवंडला आणि तिची जखमी मनगट तिने झाकून घेतली. ते अतिशय कठोर आहेत, ती म्हणाली, आणि बहुधा त्यांना स्वतःच्या शक्तीची कल्पना नाही. त्यानंतर दीर्घ शांतता पसरली. त्या दरम्यान होम्स दोन्ही हातांमध्ये हनुवटी टेकून धगधगत्या शेकोटीकडे एकटक बघत बसला. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. मी कामाची दिशा ठरवण्यापूर्वी मला असंख्य तपशील जाणून घ्यायचे आहेत. तरीही आपल्याकडे दवडण्यासाठी एक क्षणही नाही. आपण स्टोक मोरनला आज गेलो तर तुझ्या सावत्र वडिलांच्या नकळत आम्हाला त्या खोल्या पाहता येणं शक्य आहे का? कसल्या तरी अतिशय महत्त्वाच्या कामासाठी ते आज लंडनमध्ये येणार आहेत असं म्हणाले होते. ते पूर्ण दिवसभर घरी नसण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कामात व्यत्यय आणणारं दुसरं काहीही तिथं नसेल. सध्या आमच्याकडे घर सांभाळणारी एक बाई आहे, पण ती म्हातारी आणि बावळट आहे. मी तिला सहज बाहेर काढू शकेन. अतिशय उत्तम. वॉटसन, आपल्याला आत्ता तिकडे जायचं असेल तर तुला काही अडचण नाही ना? अजिबात नाही. आम्ही दोघंही येऊ. तू आता काय करणार आहेस? मी शहरामध्ये आलेच आहे तर मला 1-2 छोटी कामं करून घ्यायची आहेत. पण मी 12च्या रेल्वेने परत जाणार आहे. म्हणजे तुम्ही याल त्याआधीच मी तिथं पोहोचलेले असेल. आम्ही तिथं दुपारी लवकरच येऊ. मला स्वतःला एक छोटंसं काम करायचं आहे. तू न्याहारीसाठी थांबणार नाहीस का? नाही, मला गेलंच पाहिजे. माझी समस्या तुमच्यासमोर मांडून मला खूपच मोकळं वाटतंय. आज दुपारी तुम्ही घरी येण्याची मी वाट पाहीन. तिने पुन्हा एकदा चेहऱ्यावर जाड काळा बुरका ओढून घेतला आणि ती खोली बाहेर पडली. वॉटसन, तुझं याबद्दल काय मत आहे? शेरलॉक होम्स खुर्चीत मागे रेलत म्हणाला. मला हे अतिशय गंभीर आणि क्रूर कारस्थान वाटतंय. गंभीर तर आहेच आणि क्रूरही. पण तरीही ही म्हणतीये तसं जमीन आणि भिंत भक्कम असतील आणि दरवाजातून, खिडकीतून अथवा धुरांड्यामधून कोणीही येणं शक्य नसेल तर तिच्या बहिणीचा हा गूढ मृत्यू झाला तेव्हा ती बहीण नक्की एकटीच असली पाहिजे. तसं असेल तर मध्यरात्री ऐकू येत असलेलं ते शिळेचं काय? आणि मरते समयी त्या मुलीने उच्चारलेल्या त्या गूढ शब्दांबद्दल काय? मला काहीच सुचत नाहीये. रात्री वाजणारी शिळ, त्या डॉक्टरशी जवळीक असणाऱ्या त्या जिप्सी लोकांच्या तांड्याची उपस्थिती, आपल्या सावत्र मुलींचं लग्न रोखावं असं डॉक्टरला वाटत असल्याबद्दलची आपणाला वाटत असलेली खात्री, मरताना ते पट्ट्याचं वर्णन, आणि हो, सर्वात शेवटी मिस हेलन स्टोनरने ऐकलेला धातूचा तो खणखणाट, जो कदाचित जोडपण लावलेला लोखंडी गज परत जागेवर लावताना झाला असेल. या सर्व गोष्टींचा एकत्र विचार करताना मला वाटतं की हे गूढ याच मार्गाने नक्की उकलता येईल असं समजायला सबळ आधार आहे. पण काय त्या जिप्सी लोकांनी हे केलं असेल? काय सांगावं, मी कल्पना करू शकत नाही. अशा कोणत्याही गृहतकासमोर अनेक आक्षेप डोकवताना मला दिसतायत. मला पण दिसत आहेत. केवळ याच कारणासाठी आपण स्टोक मोरनकडे आजच निघत आहोत. मला बघायचं आहे हे सर्व प्रश्न प्राणघातक आहेत की काही स्पष्टीकरण करून त्याची उकल होऊ शकते. पण हा कोण सैतान आलाय? माझ्या मित्राने असे उद्गार अचानक काढले. इतक्यात आमचा दरवाजा अचानक कुणीतरी सताड उघडला आणि दारामध्ये एक भला मोठा माणूस उभा राहिला. त्याचा वेश एखाद्या व्यावसायिक आणि शेतकरी यांच्या पेहरावाच्या मिश्रणातून केल्यासारखा विचित्र होता. त्याच्या हातामध्ये शिकारी चाबूक होता. तो इतका उंच होता की त्याची हॅट दाराच्या वरच्या चौकटीला टेकली होती. त्याच्या रुंदीने अख्खा दरवाजा भरलेला होता. त्याचा चेहरा फार मोठा होता, पण त्याच्यावर हजारो सुरकुत्या होत्या. तो उन्हाने पूर्ण रापलेला होता. चेहऱ्यावर टोकाचे क्रूर भाव होते. तो आमच्याकडे आळीपाळीने बघत होता. पित्त दोषाने लाल झालेल्या खोल डोळ्यांमुळे आणि उंच सडसडीत अजिबात मांस नसलेल्या नाकामुळे तो एखाद्या हिंस्त्र शिकारी पक्षासारखा दिसत होता.
तुमच्यापैकी होम्स कोण आहे? या आग्या वेताळ्यासारख्या माणसाने विचारलं. सर, मी होम्स. पण तुमचं नाव अद्याप आम्हाला माहीत नाही, माझा मित्र थंडपणे म्हणाला. मी स्टोक मोहरनचा डॉक्टर द्रोयलॉट आहे. अरे वा, डॉक्टर, होम्स निर्विकारपणे म्हणाला. कृपया खुर्चीत बसा. मी काही बसणार वगैरे नाही. माझी सावत्र मुलगी इथे आली होती. मी तिचा माग काढला आहे. ती काय सांगत होती तुम्हाला? यावेळी थंडी जरा जास्तच पडलीये ना, होम्स म्हणाला. ती तुम्हाला काय सांगत होती? म्हातारा संतापाने किंचाळला. पण मी ऐकलंय की त्यामुळे केशर फारच उत्तम येईल. माझा मित्र विचलित न होता म्हणाला. हा, तुम्ही मला हूल द्यायला बघता काय? आमचा पाहुणा 2 पावलं पुढे येऊन हातातला चाबूक नाचवत म्हणाला. मी तुला ओळखतो हरामखोरा. मी तुझ्याबद्दल ऐकलंय. तू होम्स आहेस ना, लुडबुड्या? माझा मित्र हसला. होम्स, लुडबुड्या. त्याचा हसरा जबडा आणखीन रुंदावला. होम्स, स्टॉकलंड यार्डचा घरगडी. होम्स आता खुदखुद हसत राहिला. तुम्ही फारच गमतीशीर बोलता, तो म्हणाला. तुम्ही बाहेर जाताना दार बंद करा, कारण थंड हवेचा झोत आत येत आहे. माझं बोलून होईल तेव्हाच मी जाईल. माझ्या भानगडीमध्ये नाक खुपसायची हिंमत करू नकोस. मला माहितीये की मिसेस स्टोनर इथे येऊन गेली. मी तिच्या मागं आलोय. माझ्याशी वैर घेऊ नकोस. मी एकदम खतरनाक माणूस आहे. हे बघ. तो झरकन पुढे आला. शेकोटीमधील निखारे सावडायची लोखंडी काम त्याने उचलली आणि आपल्या भल्या मोठ्या सावळ्या पंजेत पकडून ती वाकवली. हे बघ, माझ्या तावडीत सापडू नकोस, तो फुसकारला आणि वाकवलेली काम शेकोटीमध्ये फेकून देत तो दणादण चालत खोलीबाहेर निघून गेला. हा माणूस फारच मनमिळावू दिसतोय, होम हसत म्हणाला. मी त्याच्या इतका लठ्ठ नाही, पण तो आणखीन थोडा वेळ थांबला असता तर मी त्याला दाखवलं असतं की माझी पकड त्याच्यापेक्षा फार काही कमजोर नाही. हे बोलत असताना त्याने ती वाकवलेली लोकडी काम उचलून एका झटक्यात पुन्हा सरळ केली. मला सरकारी गुप्तचरांच्या रांगेत बसवायचा त्याचा उद्धटपणा फारच संतापजनक आहे. पण आता या घटनेमुळे आपल्या तपासाला एक वेगळाच खुमार येणार आहे. आपल्या या लहानग्या मैत्रिणीच्या बेफिकिरीमुळे या बदमाशाला तिचा पाठलाग करणं तर जमलं, पण नंतर आता तिला कसलाही त्रास होणार नाही असं मी खात्रीने सांगू शकतो. वॉटसन, आपण आता न्याहारी मागूया. त्यानंतर मी डॉक्टर्स कॉमन्स या वकिलाच्या इमारतीपर्यंत चालत जाईन. या प्रकरणामध्ये आपल्याला उपयुक्त अशी माहिती तिथं मिळेल अशी मला आशा वाटत आहे. शेरलॉक होम्स त्याच्या या भटकंतीवरून परत आला तेव्हा दुपारच्या 1चा सुमार होता. वेगवेगळ्या नोंदी आकड्यांनी चितारलेला एक निळा कागद त्याच्या हातामध्ये होता. मी रॉयलॉटच्या मृत पत्नीचा मृत्यूपत्र पाहिलं, तो म्हणाला. त्याचा नक्की काय अर्थ आहे मला त्यातल्या गुंतवणुकीच्या सध्याच्या मूल्याचा हिशोब करणं भाग आहे. पत्नीच्या मृत्यूसमयी एकूण आर्थिक उत्पन्न 1100 पाऊंडपेक्षा थोडं कमी होतं, पण आत्ताच्या शेतमालाच्या पडलेल्या दरामुळे ती आवक 750 पाऊंडपेक्षा जास्त नाही. दोन्ही मुली लग्नाच्या वेळी प्रत्येकी 250 पाऊंड उत्पन्नावर हक्क सांगू शकतात. म्हणून तर हे सरळ दिसतंय की दोन्ही मुलींची लग्न झाली तर या दुष्टाला जेमतेम काहीच देडक्या उरतील. पण एकीचं जरी लग्न झालं तरी त्याला मोठा आर्थिक फटका बसणारच आहे. माझं हे सकाळचं काम अजिबात वाया गेलेलं नाही, कारण त्यामधून हेच सिद्ध होतंय की हे विवाह होण्यात अडथळा आणण्यामागचा त्याचा उद्देश अगदी ठोस आहे. वॉटसन, आता या प्रकरणात चालढकल करून चालणार नाही. ते इतकं गंभीर आहे. आपण या भानगडीवर लक्ष ठेवून असल्याचं त्या म्हाताऱ्याला समजल्यामुळे आता तर जास्तीच काळजी घ्यायला हवी. त्यामुळे तू तयार असशील तर आपण टांगा बोलूया आणि वॉटरलूकडे निघूया. तू तुझं पिस्तूल खिशामध्ये ठेवशील तर मेहरबानी होईल. लोखंडी कांबी हाताने वाकून त्यांना गाठी मारणाऱ्या सद्गृहस्थांना तोंड देण्यासाठी LG2 हे पिस्तूल म्हणजे नक्कीच उत्तम इलाज आहे. त्याशिवाय आपले दात घासायचा ब्रश घेतला की काम भागेल. वॉटरलूवरून लेदरहेडला जाणारी रेल्वे आम्हाला सुदैवाने लगेच मिळाली. तिथल्या स्थानकावरच्या पथिकाश्रमातून आम्ही एक छोटा टांगा भाड्याने घेतला आणि सरीच्या सुंदर गल्ल्यांमधून 4-5 मैलांचा प्रवास केला.
आजचा दिवस छान होता. आकाशामध्ये सूर्य तळपत होता आणि कापसाच्या पुंजक्यांसारखे सुंदर ढग इकडे तिकडे दिसत होते. झाडांना आणि कुंपणावरच्या झुडपांना नुकतीच हिरवी पालवी फुटायला लागली होती. आसमान जमिनीच्या ओल्या गंधाने भारून गेला होता. वसंत ऋतूचे हे मधुर आगमन आणि आम्ही ज्या भयानक कामामध्ये गुंतलो होतो ते काम, यामधला विरोधाभास किमान मला तरी फारच प्रकर्षाने जाणवत होता. माझा सोबती टांग्याच्या पुढच्या बाजूला बसलेला होता. त्याने हातांची घडी घातलेली होती आणि हॅट डोळ्यांपर्यंत ओढून हनुवटी छातीला टेकवली होती. तो विचारांमध्ये गडलेला होता. मात्र तो अचानक जागा झाला. त्याने माझ्या खांद्यावर थाप मारली आणि गवताळ मैदानाकडे बोट दाखवलं. ते बघ, तो म्हणाला. त्या अलगद खोल होत गेलेल्या उतारावर इमारती लाकडांच्या झाडांची एक बाग उभारल्यासारखी दिसत होती. सर्वात उंचीवर त्या झाडांची गच्च राई झालेली होती. त्या झाडांच्या फांद्यांमधून एका अतिशय जुन्या प्रासादाचे करडे मनोरे आणि उंच खांब डोकावत होता. स्टोक मोरन, तो म्हणाला. होय सर, तेच डॉक्टर गिब्रिस रॉयलॉट यांचे घर आहे, टांगेवाल्याने सांगितले. इथं काहीतरी बांधकाम चालू दिसतंय. तिथेच तर आम्हाला जायचं आहे. ते तिकडे खेडं आहे. टांगेवाला डावीकडे असलेल्या दूरवरच्या छपरांच्या घोळक्याकडे बोट दाखवत म्हणाला. पण तुम्हाला त्या घराकडे जायचं असेल तर या साकवावरून पलीकडे जाऊन शेतामधल्या पायवाटेवरून चालत गेलं तरी सापडेल. ते बघा, त्या बाई तिथूनच चालत जात आहेत. त्या बाई म्हणजे मला वाटतं मिस स्टोनरच आहेत. होम्स डोळ्यांवर हातांची सावली करत निरखून म्हणाला. होय, मला वाटतं तुझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही इथं उतरणंच ठीक राहील. आम्ही खाली उतरून भाड्याचे पैसे दिले आणि तो टांगा परत खडखडत लेदरहेडच्या दिशेने निघून गेला. होम्स साकव चढताना म्हणाला, मला पण वाटत होतं की या माणसाला आपण वास्तुरचनाकार म्हणून अथवा अशाच काहीतरी विशिष्ट कामासाठी इथे आलो आहोत असं वाटायला हवं, म्हणजे त्याच्या गावगप्पा तरी थांबतील. नमस्कार मिस स्टोनर. पहा, आम्ही दिलेल्या शब्दाला जागलो. सकाळी आमच्या घरी आलेली ही अशील आम्हाला पाहताच आनंदाने पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर खुशी लपत नव्हती. मी अधीरपणे तुमची वाट पाहत होते. आमच्याशी स्नेहाने हस्तांदोलन करत ती म्हणाली. सर्व काही अगदी व्यवस्थित जुळून आलंय. डॉक्टर रॉयलॉट शहरात गेलेले आहेत आणि ते संध्याकाळपर्यंत परत येण्याची शक्यता फार कमी आहे. डॉक्टरांशी परिचय करून घेण्याचं सद्भाग्य आम्हाला आधीच लाभलं आहे, होम्स म्हणाला. आणि त्याने काय घडलं आहे ते तिला थोडक्यात सांगितलं. हे ऐकत असताना मिस स्टोनरचा चेहरा पांढरा फटक पडला. अरे देवा, म्हणजे त्यांनी माझा पाठलाग केला होता असं दिसतंय खरं. ते इतके चलाख आहेत की मी त्यांच्यापासून कधी सुरक्षित असेन ते माझं मलाच समजत नाही. ते परतल्यावर काय म्हणतील. त्यांना स्वतःची कातडी वाचवावीच लागेल, कारण आता त्यांच्या मागावर त्यांच्यापेक्षाही धूर्त असं कोणीतरी आहे हे त्यांना कळून चुकेल. आज रात्री तू स्वतःला त्यांच्यापासून कुलूप बंद करून ठेव. ते हिंसक झाले तर आम्ही तुला तुझ्या हॅरोमधल्या मावशीकडे घेऊन जाऊ. आता आपण आपल्या हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. म्हणून ज्या खोल्या तपासायच्या आहेत तिथं कृपया आम्हाला घेऊन लगेच चल. ही इमारत करड्या दगडांनी बांधलेली होती आणि या दगडांना शेवाळाचे डाग पडलेले होते. तिला मधोमध उंच जोत होतं आणि खेकड्यांच्या नांगीसारखे दोन्ही बाजूला वळणदार पाखे होते. यांपैकी एका पाखातल्या खिडक्या फुटलेल्या होत्या आणि लाकडी फळ्या ठोकून त्या खिडक्या झाकलेल्या होत्या. तिथलं छत अर्धवट कोसळलेलं होतं. एकंदरीत सर्वत्र पडझड दिसत होती. मधला भाग त्यातल्या त्यात जरा सुस्थितीमध्ये होता. त्यातही उजवीकडचा भाग बऱ्यापैकी आधुनिक दिसत होता. खिडक्यांवर असलेल्या झडपांपासून आणि धुरांड्यामधून येणारा निळा धूर पाहत याच भागात हे कुटुंब राहत असल्याचं दिसत होतं. तिथं शेवटच्या भिंतीला बांधकामासाठी बांधतात तसं तंबूचा डोलारा उभारला होता आणि काही ठिकाणी दगडी बांधकामाची मोडतोड केलेली दिसत होती. पण आमच्या भेटीच्या वेळी तिथं कोणी कामगार असल्याच्या खुणा मात्र आम्हाला दिसल्या नाहीत. होम्स त्या वाटेल तशा कापलेल्या हिरवळीवर सावकाश चालत गेला. बाहेरच्या बाजूने त्याने खिडक्यांची बारीक तपासणी केली. मला वाटतं ही खिडकी तुझ्या झोपेच्या खोलीची आहे, मधली तुझ्या बहिणीच्या खोलीची
आणि ही त्याच्या बाजूची खिडकी मुख्य इमारतीला लागून असलेली डॉक्टर रॉयलॉट यांच्या खोलीची आहे ना? हो, अगदी बरोबर. पण मी सध्या मधल्या खोलीमध्ये झोपते. मला वाटतं हे दुरुस्तीचं काम होईपर्यंत असंच सुरू राहणार. तसं बघायला गेलं तर ती शेवटची भिंत तातडीने दुरुस्त करण्याची काही गरज होती असं वाटत नाहीये. काहीच गरज नव्हती. मला वाटतं ही दुरुस्ती म्हणजे निव्वळ माझ्या खोलीमधून हकलवण्यासाठी काढलेलं कारण आहे. हे फारच सूचक आहे. आता हे सांग, या अरुंद भागामधून एक पडवी चालू होतीये जिथे या तिन्ही खोल्यांचे दरवाजे आहेत. तिथं काही खिडक्या तर नक्कीच असतील ना? आहेत, पण त्या फार छोट्या आहेत. कोणालाही त्यामधून जाता येणं शक्य नाही. तुम्ही दोघी दार कुलूप लावून बंद करत असल्यामुळे या बाजूने तुमच्या खोल्यांमध्ये प्रवेश मिळवणं शक्यच नव्हतं. आता कृपया तुझ्या खोलीमध्ये जाऊन तू सर्व खिडक्यांची तावदानं बंद करशील का? मिस स्टोनरने तसं केल्यावर होम्सने उघड्या खिडकीतून अतिशय निरखून तपासणी केली आणि नंतर झडप उघडण्यासाठी बराच प्रयत्न केला, पण त्याला ते जमलं नाही. एखादं चाकू घुसवून झडप उघडण्यासाठी कुठेही फट नव्हती. नंतर त्याने भिंगामधून बिजागऱ्या तपासून पाहिल्या. त्या मजबूत लोखंडी होत्या आणि दगडांमध्ये अगदी घट्ट बसवल्या होत्या. तो आपली हनवटी चोळत किंचित गोंधळून म्हणाला, माझ्या गृहीतकासमोर इथे काहीतरी अडचणी आहेत. या झडपा आतून बंद असतील तर इथून कोणीही जाऊ शकणार नाही. चल, आता या प्रकरणावर काही अधिक प्रकाश पडतोय का ते आपण आतमधून पाहूया. चुना सफेदी केलेल्या आणि झोपण्याच्या तिन्ही खोल्या उघडत असलेल्या त्या पडवीमध्ये जाण्यासाठी बाजूने एक छोटा दरवाजा होता. होम्सने तिसरी खोली तपासण्यास नकार दिला आणि जिथं सध्या मी स्टोनर रात्री झोपत असे त्या दुसऱ्या खोलीमध्ये आम्ही लगेच गेलो. याच खोलीमध्ये तिच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही छोटी खोली उबदार होती. तिचं छत बरचसं खाली होतं आणि जुन्या खेड्यातल्या घरामधल्या पद्धतीप्रमाणे तिथं एक मोठी शेकोटी होती. एका कोपऱ्यामध्ये तपकिरी रंगाचं लाकडी कपाट होतं आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पांढरी पट्टी मारलेला अरुंद पलंग होता. खिडकीच्या डाव्या बाजूला एक आरसा आणि टेबल दोन्हीही ठेवलेलं होतं. या वस्तूत छोट्या बांबूची जाळी असलेल्या 2 खुर्च्या आणि मध्यभागी असलेला विल्टनचा चौरस गालीच्या इतकंच सामान त्या खोलीमध्ये होतं. आजूबाजूच्या फळ्या आणि भिंतीवरचं ओक लाकडाचं काम किरमिजी रंगाचं होतं. त्याला वाळवी लागलेली होती. कदाचित या घरच्या मूळ बांधकामामधलंच ते असावं, इतकं ते जुनाट आणि रंग उडालेलं दिसत होतं. होम्सने एक खुर्ची कोपऱ्यात ओढून घेतली आणि तो शांतपणे बसून राहिला. मात्र त्याचे डोळे खोलीभर इकडे तिकडे वर खाली भिरभिरत राहिले आणि तो खोलीतला प्रत्येक तपशील नोंदवीत राहिला. ती घंटी कुठे वाजते? त्याने सर्वात शेवटी एका जाडजूड घंटीच्या रस्सीकडे बोट दाखवत विचारलं. ही रस्सी पलंगाच्या बाजूला लोंबत होती आणि तिचा शोभिवंत गोंडा उशीवर पडला होता. ही घरकाम करणाऱ्या नोकरांच्या खोलीत जाते. इतर वस्तूपेक्षा ही जरा नवीन दिसत नाही. हो, ही 2-1 वर्षापूर्वीच लावली आहे. तुझ्या बहिणीने मुद्दामून मागून घेतली होती का? नाही, तिने हे वापरल्याचं पण मी कधी ऐकलं नाही. आम्हाला जे हवं असे ते आमचं आम्हीच घेत असू. अर्थात इतकी छान घंटीची रस्सी इथं बांधणं अनावश्यक वाटलं. थोडा वेळ मला माफ कर, कारण मी आता या जमिनीची माझ्या मनासारखी तपासणी करून घेणार आहे. हातात भिंग घेऊन तो जमिनीवर पालथा पडला आणि वेगाने पुढे मागे रांगत त्याने जमिनीच्या फटीची अतिशय बारकाईने तपासणी केली. तसेच तपासणी नंतर त्याने भिंतींना मारलेल्या लाकडी फळ्यांची सुद्धा केली. अखेर तो पलंगाकडे गेला आणि त्याने थोडा वेळ ते निरखण्यात आणि लगतची भिंत वर खाली पाण्यात घालवला. शेवटी त्याने घंटीची रस्सी हातात घेऊन तिला एक जोरदार झटका दिला. अरे, ही तर शोभीची फसवी आहे, तो म्हणाला. का? घंटा वाजत नाहीये? नाही, ही रस्सी तर घंटेला बांधलेली सुद्धा नाही. हे फारच मजेशीर आहे. ही रस्सी जिथं हवा येण्यासाठी किंचित फट ठेवलीये तिथल्या या खिळ्याला कशी नुसती बांधून ठेवलीये ती तुला दिसेल. काय हा मूर्खपणा! हे माझ्या कधी लक्षातच आलं नव्हतं. फारच चमत्कारिक वाटतंय. होम्स ती रस्सी ओढत पुटपुटला.
या खोलीबद्दल एक दोन बाबी फारच विचित्र आहेत. उदाहरणार्थ, हवा येण्यासाठी फट दुसऱ्या खोलीमध्ये ठेवणारा गवंडी किती मूर्ख असेल, कारण एवढंच काम करून त्याला बाहेरची शुद्ध हवा आत येण्यासाठी तर फट ठेवता आली असती. हे काम पण नुकतंच केलेलं आहे, ती म्हणाली. घंटेच्या रस्सीचं काम केलं त्याच सुमारास हेही केलंय ना, होम्स म्हणाला. होय, त्याच दरम्यान बरेच छोटे मोठे बदल केले होते, पण हे बदल फारच रंजक आणि लक्षवेधी आहेत. घंटेची फसवी रस्सी आणि हवा येण्यासाठी केलेली फट जिथून हवा येत नाही. मिस स्टोनर, तुझी परवानगी असेल तर आम्ही आमचं शोधकाम आता आतल्या भागामध्ये करतो. डॉक्टर गिब्रिस रॉयलॉट यांची खोली त्यांच्या सावत्र मुलीच्या खोलीपेक्षा मोठी होती. त्यामध्ये मोजकेच सामान ठेवलेले होते. घडी घालून मिटता येणारा एक पलंग, बहुतांश तंत्रविज्ञानविषयी पुस्तकांनी भरलेलं एक छोटंसं लाकडी कपाट, पलंगाच्या बाजूला लावून ठेवलेली एक आराम खुर्ची, एक गोल टेबल आणि भली मोठी लोखंडी तिजोरी. या प्रमुख वस्तू खोलीमध्ये गेल्या गेल्या नजरेस पडल्या. होम्सने या प्रत्येक वस्तूभोवती सावकाश फेरी मारून त्याची संपूर्ण तपासणी अतिशय लक्षपूर्वक केली. यामध्ये काय आहे? त्याने लोखंडी तिजोरीवर थाप मारत विचारले. माझ्या सावत्र वडिलांचे कामकाजाचे कागद. अच्छा, म्हणजे आत काय आहे हे तू पाहिलं आहेस? एकदाच, काही वर्षापूर्वी. मला आठवतंय की त्यामध्ये चिक्कार कागद होते, पण त्यामध्ये एखादं मांजर बिंजर तर नक्की नाही ना? नाही, पण ही कल्पनाच किती विचित्र आहे. हे बघ ना, त्याने त्या तिजोरीवरची छोटी दुधाची बशी उचलून दाखवली. नाही, आमच्याकडे मांजर नाही, पण एक चित्ता आणि वानर आहे. हो ना, अर्थातच. हे बघ, चित्ता म्हणजे काय तर एक मोठी मांजरच, पण त्याची भूक भागवायला बशीभर दूध पुरणार नाही. एका गोष्टीबद्दल मात्र मला खात्री करून घ्यायची आहे. तो त्या लाकडी खुर्ची समोर मांडी घालून बसला आणि त्याने खुर्चीचं आसन अतिशय काळजीपूर्वक निरखलं. धन्यवाद, हे आता बऱ्यापैकी पक्क झालेलं आहे. तो उठला आणि भिंग खिशामध्ये टाकत म्हणाला, अरे च्या, इथे काय आणखीन गंमत आहे? पलंगाच्या एका कोपऱ्यात लटकणाऱ्या कुत्र्याच्या वादीवर त्याचं लक्ष गेलं. ती वादी स्वतःभोवतीच गुंडाळलेली होती आणि तिला गाठ मारून एखाद्या सुंभासारखी वेलांटी केलेली होती. वॉटसन, याच्याकडे बघून तुला काय वाटतं? ही वादी तर सामान्य आहे, पण ती का बांधून ठेवली आहे हे समजत नाही. ती बांधणे ही मात्र इतकी साधारण गोष्ट नाही, होय ना? पण ही दुनिया फार दुष्ट आहे, आणि जेव्हा एखादा हुशार मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेचा वापर गुन्हेगारीसाठी करतो तेव्हा तर ती अधिकच भयानक बनते. मिस स्टोनर, मला वाटतं मी आता पुरेसं पाहिलेलं आहे. तुमची परवानगी असेल तर आपण थोडा वेळ हिरवळीवर फिरूया. आम्ही ज्यावेळी तपास कामाच्या या ठिकाणावरून निघालो तेव्हा माझ्या मित्राचा चेहरा अत्यंत व्यग्र होता आणि त्याच्या कपाळावर आठ्यांचं पसरलेलं असं जाळं मी आजवर कधीही पाहिलेलं नव्हतं. आम्ही हिरवळीमध्ये इकडे तिकडे बराच वेळ फिरत राहिलो, पण तो स्वतःच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर येण्यापूर्वी मी अथवा मिस स्टोनर यात कोणताही खंड पाडू इच्छित नव्हतो. मिस स्टोनर, मी दिलेला सल्ला तो प्रत्येक बाबतीमध्ये तंतोतंत पाळणं आवश्यक आहे, तो म्हणाला. मी नक्की तसंच करेन. या प्रकरणात चालढकल करून चालणार नाही, ते इतकं गंभीर आहे. या सूचना पाळण्यावर तुझा आयुष्य अवलंबून आहे असं मी म्हणेन. मी तुम्हाला खात्री देते की तुम्ही सांगाल तसंच मी वागेल. सर्वप्रथम म्हणजे मी आणि माझा मित्र तुझ्या खोलीमध्ये रात्रभर राहणं आवश्यक आहे. मी आणि मिस स्टोनर चमकून त्याच्याकडे पाहत राहिलो. होय, असंच केलं पाहिजे. मला हे जरा स्पष्ट करू दे. मला वाटतं तिथं तो गावचा पथिकाश्रम आहे. हो, तो क्राऊन नावाचा. बरोबर. तुझ्या या खिडक्या तिथून दिसतात का? हो, दिसतातच. जेव्हा तुझे सावत्र वडील परत येतील तेव्हा तू तुझ्या खोलीमध्येच राहा. डोकं दुखतंय वगैरे कारण दे. नंतर ते झोपी जातील तेव्हा तू तुझ्या खिडक्यांची झडप उघड आणि तिथे आमच्यासाठी इशारा म्हणून एक दिवा ठेव. त्यानंतर तुला लागणाऱ्या वस्तू घेऊन गुपचूप तुझ्या आधीच्या खोलीमध्ये जा.
तिथं दुरुस्ती चालू असली तरी तू एका रात्रीपुरती राहू शकशील याबद्दल मला काही शंका नाही. हो हो, अगदी सहज. बाकी सर्व तू आमच्यावर सोपव. पण तुम्ही काय करणार आहात? आम्ही ही रात्र तुझ्या खोलीमध्ये काढणार आहोत आणि तुला छळणारा तो आवाज नक्की कोठून येतोय याचा शोध घेणार आहोत. मला वाटतं मिस्टर होम्स, तुम्ही आधीच ते मनामध्ये ठरवलेलं आहे. मिस स्टोनर माझ्या सहकाराच्या दंडावर हात ठेवून म्हणाली. बहुतेक. तर मेहरबानी करून मला माझ्या बहिणीच्या मृत्यूचं कारण सांगा. काही बोलण्याआधी माझ्या हातामध्ये स्पष्ट पुरावे असणं मला योग्य वाटतं. माझा संशय सबळ आहे का हे तरी सांगा. आणि ती कसल्या तरी अचानक भीतीने मेलीये का? नाही, मला तसं वाटत नाही. मला वाटतं तिच्या मृत्यूसाठी याहून जास्त सबळ कारण होतं. आता मिस स्टोनर, आम्ही निघतो. कारण डॉक्टर रॉयलॉट परत आले आणि त्यांनी आम्हाला इथं पाहिलं तर हा सर्व खटाटोप व्यर्थ जाईल. बरं आहे तर. सर्व काही धीराने घे. मी तुला सांगितलंय तसंच तू केलंस तर लवकरच तुझी सारं संकट आम्ही नाहीशी करू शकू ही पूर्ण खात्री मी तुला देतो. आम्हाला त्या क्राउन इन पथिकाश्रमात 2 खोल्या भाड्याने घेण्यामध्ये काहीच अडचण आली नाही. या खोल्या वरच्या मजल्यावर होत्या आणि त्या खिडकीमधून आम्ही त्या प्रसादाचं फाटक आणि स्टोक मोरनचा राहण्यासाठी वापरला जाणारा भाग दोन्ही व्यवस्थित पाहू शकत होतो. चालकाच्या इवलाशा आकृती शेजारी बसलेला डॉक्टर रॉयलॉटचा भव्य आकार तिने सांजेला टांग्यामधून जाताना दिसला. त्या मुलाला लोखंडाचं जाळशील फाटक उघडायला भारी पडत होतं आणि त्यावेळी डॉक्टरांची घोगऱ्या आवाजामधली डरकाळी सुद्धा मला ऐकायला आली आणि त्यांनी त्वेषाने त्या मुलाच्या दिशेने मुठी आवळून केलेले हातवारे सुद्धा दिसले. तो टांगा पुढे गेला आणि काही मिनिटातच आम्हाला झाडांमध्ये अचानक प्रकाश दिसला. बैठकीच्या एका खोलीत एका दिव्यामुळे लागलेला प्रकाश होता तो. तुला माहितीये वॉटसन, अंधार दाट होत असताना आम्ही एकत्र बसलो तेव्हा होम्स मला म्हणाला, आज तुला सोबत घेऊन जाण्याबाबत माझ्या मनात चलबिचल होत आहे. तिथं निश्चित स्वरूपाचा धोका आहे. माझी मदत होऊ शकते का? तुझी उपस्थिती मोलाची असू शकते. तसं असेल तर मी नक्की येणारच. हा तुझा भलेपणा आहे. तू धोक्याबद्दल बोलतो आहेस म्हणजे मला दिसलंय त्याहून जास्त काहीतरी तू या खोल्यांमध्ये नक्कीच पाहिलं आहेस. नाही, पण मला वाटतं मी थोडेफार अधिक निष्कर्ष काढलेले आहेत. मला वाटतं की मी जे पाहिलं ते तूही पाहिलंच आहेस. मी त्या घंटेच्या रस्सी व्यतिरिक्त काहीही महत्वाचं पाहिलेलं नाही आणि त्याचा नक्की उद्देश काय आहे याबद्दल मला काहीच कल्पना नाही हे मी कबूल करतो. हवा येण्यासाठी बांधलेली ती फटही तू पाहिली आहेसच ना? हो, पण मला नाही वाटत की त्या खोल्यांमध्ये फट असणं ही इतकी असामान्य गोष्ट आहे. ती इतकी छोटी आहे की त्यामधून एखादा उंदीर सुद्धा मुश्किलीनं जाऊ शकेल. स्टोक मोनरला पोहोचण्याआधीपासून मला माहित होतं की आपल्याला इथं काही अशीच फट दिसणार आहे. काय सांगतोस होम्स? ओह, खरंच मला माहित होतं. तिने सांगितलं होतं की तिच्या बहिणीला डॉक्टर रॉयलॉट यांच्या सिगारचा वास येत होता. ते तुला आठवतं का? आता याचा अर्थ स्पष्ट हाच होतो की या दोन्ही खोल्यांमध्ये हवा येण्या जाण्यासाठी काहीतरी व्यवस्था असली पाहिजे. पण ही फट छोटीच असणार. अन्यथा कोरोनरच्या चौकशीमध्ये याचा काहीतरी उल्लेख असलाच असता. म्हणून मी तर्क केला की हवा येण्यासाठी फट असणार. पण ती फट असल्यामुळे काय धोका निर्माण होऊ शकतो? हे बघ, इथे तारकांचा हा अतिशय विलक्षण योगायोग आहे. हवेची ही फट पाडली, रस्सी बांधली आणि त्या पलंगावर झोपणारी स्त्री मरण पावली. यामध्ये तुला काही खटकत नाहीये का? मला अद्यापही काही परस्पर संबंध दिसत नाहीये. तुला त्या पलंगामध्ये काहीतरी विशिष्ट दिसलं का? नाही, तो पलंग जमिनीला जखडलेला होता. तू यापूर्वी कधी असा पलंग पाहिला आहेस का? नाही, आठवत तर नाही. ती मुलगी तो पलंग हलवू शकत नव्हती. याचा अर्थ हवेची फट, घंटेची रस्सी आणि तो पलंग यांचं स्थान परस्परांच्या संदर्भात त्याच ठिकाणी नेहमी असणं गरजेचं होतं. आपण तिला नुसती रस्सी म्हणूया, कारण ती ओढून घंटी वाजवणं कधी अपेक्षितच नव्हतं. होम्स,
मला वाटतं तू काय सुचवत आहेस ते मला थोडं थोडं उमजत आहे. आपण एक अतिशय कल्पक आणि भयंकर गुन्हा थांबवण्यासाठी जेमतेम वेळेवर पोहोचलोय. मी जवळजवळ ओरडलो. कल्पक आणि अतिशय भयंकर. एखादा डॉक्टर वाईट मार्गाला लागतो तेव्हा तो गुन्हेगाराचा शिरोमणी बनतो, कारण त्याच्याकडे ज्ञान असतं आणि हिंमत असते. पामर आणि प्रिचर्ड या व्यवसायामधले अव्वल होते, पण हा माणूस त्यांच्यापेक्षाही काहीतरी वाईट करू शकतो. मात्र मला असं वाटतं वॉटसन, आपण त्याच्यापेक्षाही खोल वार करू शकतो. पण ही रात्र संपायच्या आत अनेक भयानक प्रसंग आपल्याला सामोरे येणार आहेत. म्हणूनच आपण जरा निवांत बसूया, चिलिमीचे झुरके घेऊया आणि काही तासांपुरतं तरी आपलं मन काही आनंदी गोष्टींमध्ये रमूया. झाडांमधून येणारा दिवा सुमारे 9 वाजता मालवला गेला आणि त्या प्रसादाच्या दिशेने संपूर्ण अंधार पसरला. 2 तास हळूहळू निघून गेले आणि अचानक 11च्या ठोक्याला आमच्या समोर एक प्रखर दिवा दिसू लागला. हा आपल्यासाठी इशारा आहे, हुम चटकन उठत म्हणाला. हा किरण मधल्या खिडकीमधून येत आहे. आम्ही बाहेर पडत असताना त्याने लॉजच्या मालकाशी अल्पशी बातचीत करत सांगितलं की आम्ही एका परिचिताला रात्री भेटण्यासाठी जात असून कदाचित आम्ही रात्री त्याच्याकडेच राहू. क्षणभरात आम्ही अंधाऱ्या रस्त्यावर बाहेर पडलो होतो आणि आमच्या चेहऱ्यावर गार वाऱ्याचे झोत येत होते. या घाणेरड्या कामगिरीसाठी काळोखातून आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी समोर एक पिवळा दिवा लुकलुकत होता. आम्हाला आत जाण्यासाठी काहीच त्रास झाला नाही, कारण त्या जुन्या कुंपणाला नादुरुस्तीमुळे बऱ्याच भेगा पडल्या होत्या. झाडाझुडपांमधून आमचा रस्ता शोधत आम्ही हिरवळीपर्यंत पोहोचलो आणि ती पार करून आम्ही खिडकीमधून आत जाणार असतानाच हिरव्यागार झुडपामधून एखाद्या कुरूप आणि व्यंग असलेल्या लहान मुलासारखं काहीतरी वेगात बाहेर पडलं. गडाबळा लोळत गवतावर झोकून गेल्यासारखं ते पडलं आणि हिरवळीवरून तरातरा धावत ते अंधारात गेलं. अरे देवा, मी कुजबुजलो. तू पाहिलंस का? होम क्षणभरासाठी माझ्या इतका स्तंभित झाला होता. त्याने उत्तेजित होत माझं मनगट घट्ट पकडून ठेवलं. नंतर हसू दाबून ओठ त्याने माझ्या कानाजवळ आणले. हे घर फारच भारी आहे, तो पुटपुटला. ते वानर होतं. या डॉक्टरने पाळलेल्या अजब प्राण्यांबद्दल मी तर विसरूनच गेलो होतो. इथे एक चित्ता पण होता. कदाचित आता कुठल्याही क्षणी तो आमच्या खांद्यावर उडी मारून बसलेला सापडला असता. मी होम्सचं अनुकरण करत माझे बूट काढून झोपायच्या खोलीमध्ये उडी मारून आलो. तेव्हा माझ्या मनाला जरा हुश्य वाटलं, हे मी कबूल करतो. माझ्या मित्रांनी आवाज न करता झडपा लावून घेतल्या. टेबलावरचा दिवा हलवला आणि नजर खोलीभर फिरवली. सर्व काही आम्ही दिवसा पाहिलं त्याच स्थितीमध्ये होतं. नंतर होम्स माझ्याजवळ सरकला आणि हाताची उंजळ माझ्या कानाजवळ आणून इतक्या हलक्या आवाजात कुजबुजला की मला त्याचे शब्द जेमतेमच समजून घेता आले. थोडा आवाज जरी केला तरी आपल्या योजनेचा सत्यानाश होईल. मला ऐकू आलंय हे दर्शवण्यासाठी मी मान डोलावली. आपण दिवा न लावताच बसलं पाहिजे, तो हवेच्या फटीमधून प्रकाश बघेल. मी परत मान डोलावली. झोपी जाऊ नकोस. तुझं आयुष्य कदाचित त्यावर अवलंबून असू शकेल. तुझं पिस्तूल तयार ठेव, कदाचित त्याची आवश्यकता भासेल. मी पलंगाच्या बाजूनी बसेन, तू त्या खुर्चीमध्ये बस. मी माझं पिस्तूल काढून मेजच्या कोपऱ्यावर ठेवलं. होम्सने आणलेली लांब पातळ छडी पलंगावर आपल्या बाजूला ठेवली. त्या काठीजवळच त्याने एक मेणबत्तीचं थोटूक आणि काडीपेटी ठेवली. त्यानंतर त्याने दिवा घालवला आणि आम्ही अंधारात बसलो. मी तो भयावह पहारा कसा काय विसरू शकेन. मला काहीही आवाज ऐकायला येत नव्हता, अगदी श्वासोच्छ्वासाचा सुद्धा. तरीही मला माहीत होतं की माझा सहकारी टक्क डोळ्यांनी माझ्या इतक्याच तणावग्रस्त अवस्थेत माझ्यापासून काहीच फुटांवर बसलेला आहे. खिडकांच्या झडपांमुळे प्रकाशाचा एक किरणही आत येऊ शकत नव्हता आणि आम्ही मिट्ट काळोखामध्ये वाट बघत बसलो होतो. बाहेरून मध्येच एखाद्या रात्रपक्षाचा आरव ऐकायला येत होता आणि एकदा तर आमच्या खिडकी खालूनच आम्हाला मांजरीसारख्या मोठ्या आवाजातलं गुरकावणं ऐकायला आलं. त्यावरून आम्हाला समजलं की खरोखर तो चित्ता आता मोकळा फिरत आहे. दूरवरच्या चर्चच्या घड्याळाच्या दर 15 मिनिटांनी गंभीर नादाचे ठोके ऐकायला येत होते.
ती प्रत्येक 15 मिनिटं पण किती मोठी वाटत होती. 12 वाजले, नंतर 1 आणि 2 आणि 3. अद्यापही आम्ही हो की चूक करत नव्हतो. जे काही घडणार आहे त्याची वाट बघत बसलो होतो. अचानक हवेच्या त्या फटीच्या दिशेकडून प्रकाशाची एकच तिरी क्षणभर दिसली आणि लगेच नाहीशी झाली. त्यानंतर आम्हाला लगेच तेल जळाल्याचा आणि धातू गरम झाल्याचा वास आला. बाजूच्या खोलीमध्ये कोणीतरी काळ्या काचेचा कंदील लावला होता. त्यानंतर हालचाल होत असल्याचा अस्पष्ट आवाज मला ऐकायला आला. परत सर्वत्र शांतता पसरली, पण तो वास मात्र प्रखर होत गेला. जवळजवळ अर्धा तास मी कान ताणून ऐकण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर अचानक आणखीन एक आवाज ऐकू यायला लागला. अगदी हळूवार, फुंकर घातल्यासारखा आवाज, जणू एखाद्या किटलीमधून वाफेचा छोटासा झोत बाहेर पडत असावा. ज्या क्षणी तो आवाज आम्ही ऐकला त्या क्षणी होम्स पलंगावरून ताडकन उठला. त्याने काडीपेटीमधून काडी शिलगावली आणि आपली छडी त्या घंटेच्या रस्सीवर द्वेषाने मारली. तुला दिसतंय का वॉटसन? तो किंचाळला. तुला दिसतंय का? पण मला काहीही दिसलं नाही. ज्या क्षणी होम्सने काडी पेटवली तेव्हाच मला एक मंद स्पष्ट शिळ ऐकायला आली. पण माझ्या दमलेल्या डोळ्यांवर पडलेल्या प्रखर प्रकाशामुळे मला माझा मित्र कशाच्या दिशेने इतक्या रागाने छडी मारत आहे ते दिसत नव्हतं. तरीही माझा मित्राचा चेहरा निस्तेज पडला होता आणि भय आणि घृणा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती हे मला कळत होतं. त्याने मारणं थांबवलं आणि तो त्या हवेच्या फटीकडे बघत असतानाच मी आजवर ऐकलेली सर्वात भयप्रद किंकाळी आम्हाला रात्रीच्या त्या नीरव शांततेमध्ये ऐकायला आली. ती किंकाळी कर्कश होत गेली. त्या किंचाळण्यामध्ये वेदना, भय आणि संताप अशा सर्वांचं मिश्रण होतं. असं म्हणतात की दूर खेड्यामध्ये आणि त्याहूनही दूरच्या घरांमध्ये ही किंकाळी ऐकून लोक झोपेतून जागे झाले. आमचं काळीज तर थंडच पडलं होतं. मी होम्सकडे बघत होतो आणि तो माझ्याकडे. अखेर या किंकाळीचे सर्व प्रतिध्वनी विरून गेले आणि परत एकदा आधीसारखी शांतता पसरली. याचा अर्थ काय असू शकतो? मी विचारलं. याचा अर्थ हे आहे की सर्व काही संपलं आहे आणि कदाचित अखेर हे सर्व काही चांगल्यासाठीच घडतंय. तुझं पिस्तूल घे, आपण आता डॉक्टर रॉयलॉट यांच्या खोलीमध्ये जाऊ. होम्स उत्तरला. अतिशय गंभीर चेहऱ्याने त्याने दिवा पेटवला आणि त्याच्या मागे मी पडवी बाहेर आलो. त्याने 2दा खोलीचा दरवाजा ठोठवला, पण आतमधून काही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर दरवाजाची मूठ फिरून तो आत गेला. मी त्याच्या मागोमाग हातात पिस्तूल रोखून शिरलो. आतमध्ये आम्हाला दिसलेलं दृश्य फारच विचित्र होतं. टेबलावर काळ्या काचेचा कंदील ठेवला होता. त्याची झडप अर्धवट उघडी होती. तिच्यातून प्रकाशाचा प्रखर ज्योत लोखंडी तिजोरीवर पडलेला होता आणि तिजोरीचं दार किलकिल झालेलं होतं. मेटच्या बाजूला लाकडी खुर्चीवर डॉक्टर रॉयलॉट बसले होते. त्यांनी लांब करडा ड्रेसिंग गाऊन चढवला होता आणि त्यामधून त्यांचे उघडे घोटे दिसत होते. त्यांनी पायामध्ये बिन टाचाच्या लाल रंगाच्या तुर्की स्लीपर्स घातल्या होत्या. आम्ही दिवसा पाहिलेला तो छोटा लाकडी दांडू आणि त्याची लांब वादी या वस्तू त्यांच्या मांडीवर पडल्या होत्या. त्यांची हनुवटी वर खेचली गेली होती आणि त्यांचे डोळे वर छताच्या एका कोपऱ्याकडे भीतीने एकटक बघत होते. त्यांच्या कपाळावर एक विचित्र पिवळी पट्टी होती आणि त्यावर तपकिरी ठिपके होते. ही पट्टी त्यांच्या डोक्याला घट्ट बांधल्यासारखी दिसत होती. आम्ही खोलीमध्ये गेलो तरी त्यांनी आवाज केला नाही की हालचाल केली नाही. पट्टा, ठिपकेदार पट्टा. होम कुजबुजला. मी एक पाऊल पुढे आलो. त्या क्षणी ते विचित्र शिरोभूषण हलू लागलं आणि डॉक्टर रॉयलॉट यांच्या केसामधून फुगीर गर्दन असलेल्या त्या चपटी हिऱ्याच्या आकाराच्या पट्टीने म्हणजे चौकोनी फणा काढून एक गिळगिळीत सर्पाने दर्शन दिलं. हा दलदलीत सापडणारा वेटोळे साप आहे. होम्स ओरडला. भारतातला सर्वात भयंकर विषारी साप. चावल्यानंतर अगदी 10 सेकंदामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. खरोखर हिंसा नेहमी हिंसा करणाऱ्यावरच उलटते. इतरांसाठी खड्डा खोदणारा स्वतःच त्यामध्ये पडतो. आपण आधी या सापाला त्याच्या बिळात परत कोंबू. त्यानंतर मी स्टोनरला एखाद्या निवाऱ्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि मग गावच्या पोलिसांना काय घडलं याची खबर देऊया.
हे बोलत असताना त्याने मृताच्या मांडीवरून तो चाबूक पटकन उचलला आणि त्याचा फास त्या सापाच्या गळ्यामध्ये अलगट टाकून त्याने तो भयंकर साप तो विसावून पडलेल्या जागेतून उचलून हाताच्या अंतरावर धरला आणि त्याला लोखंडी तिजोरीमध्ये बंद केलं. स्टोक मोरनचे डॉक्टर रॉयलॉट यांच्या मृत्यूचे हे तपशील आहेत. आम्ही त्या घाबरलेल्या मुलीला ही दुर्दैवी बातमी कशी सांगितली, तिला सकाळच्या रेल्वेमध्ये बसून तिच्या हॅरोमधल्या मावशीकडे कसं पाठवलं आणि अशा प्रकारे डॉक्टरांचा मृत्यू एका भयंकर पाळीव प्राण्यासोबत निष्काळजीपणे खेळत असताना अपघाताने झाला असा निष्कर्ष धीम्या गतीने झालेल्या अधिकृत चौकशीत काढण्यात आला. या सगळ्याचे तपशीलवार वर्णन देऊन हे आधीच लांबलेलं निवेदन अजून वाढवणं आवश्यक वाटत नाही. मला या प्रकरणाबद्दल जे काही थोडंफार समजायचं शिल्लक होतं ते शेरलॉक होम्सने दुसऱ्या दिवशी आम्ही परतीचा प्रवास करत असताना सांगितलं. तो म्हणाला, मी पूर्णपणे चुकीचा निष्कर्ष काढला होता. मित्रा, अपुऱ्या माहितीच्या आधारावर कारण मीमांसा करणं किती धोकादायक असतं हेच यामधून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. जिप्सी लोकांची उपस्थिती आणि त्या बिचाऱ्या मुलीने वापरलेला पट्टा हा शब्द यांच्यामुळे तिला त्या काडीपिटीच्या प्रकाशामध्ये जे काय ओझरतं दिसलं होतं त्याचं तिने केलेलं स्पष्टीकरण या गोष्टी मला पूर्णपणे चुकीच्या मार्गावर पाठवण्यासाठी पुरेशा होत्या. त्यातल्या त्यात मी एकच मुद्दा मांडू शकतो, तो असा की या खोलीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला जो काही धोका आहे तो खिडकीतून अथवा दारामधून येऊ शकत नाही हे माझ्या लक्षात आल्यावर मी माझ्या भूमिकेचा तातडीने फेरविचार केला. मी तुला आधी म्हटलं तसं माझं लक्ष ताबडतोब त्या हवेच्या फटीकडे आणि पलंगाच्या बाजूला लोंबणाऱ्या घंटेच्या रस्सीकडे वेधलं गेलं. ही दोरी केवळ देखाव्याची असल्याचं समजलं आणि तो पलंग जमिनीला जखडलेला असणं यामुळे मला लगेच शंका आली की ही रस्सी त्या फटीमधून आत पलंगावर येणाऱ्या कशासाठी तरी नक्कीच पुलाप्रमाणे म्हणून वापरली असणार. ताबडतोब माझ्या मनामध्ये सापाची कल्पना आली आणि जेव्हा मी माझ्या माहितीची सांगड डॉक्टरला भारतामधून प्राणी पुरवठा होत असल्याच्या तपशिलासोबत जोडली तेव्हा मी योग्य मार्गावर आहे याची मला ग्वाही मिळाली. ज्या हुशार आणि निष्ठुर माणसाकडे प्रौवात्य ज्ञान आहे अशालाच अशा प्रकारे कुठल्याही रासायनिक चाचणीमध्ये न सापडणारे विष वापरण्याची कल्पना सुचू शकते. त्याच्या दृष्टीने या विषाचा होणारा तात्काळ अंमल हा सुद्धा एक फायदा होता. केवळ एखाद्या अतिशय चाणाक्ष कॅरोनरलाच सापाने डंख मारलेल्या ठिकाणाची 2 छोटीशी छिद्र ओळखू आली असती. त्यानंतर मी त्या शिळेचा विचार केला. अर्थातच ही शिळ सकाळ झाल्यावर त्या मुलीला साप दिसू नये म्हणून त्याला परत बोलवण्यासाठी वाजवलेली असणार. आपण पाहिलेलं ते दूध त्याला प्यायला देऊन त्यांनी त्याला परतायला कदाचित प्रशिक्षित केलं होतं. थोडक्यात त्यांना योग्य वाटेल अशा वेळी रात्री ते सापाला फटीमधून दुसऱ्या खोलीमध्ये सोडत होते. त्यांना खात्री होती की तो साप दोरीवरून सरपटत पलंगावर उतरेल. तो पलंगावर झोपलेल्या व्यक्तीला चावेल अथवा कदाचित चावणार सुद्धा नाही. कदाचित आठवड्याभरात प्रत्येक रात्री ती त्याच्यापासून वाचत राहील, पण आज न उद्या ती बळी पडणार आहे हे निश्चित. मी हे निष्कर्ष त्यांच्या खोलीमध्ये शिरण्याआधीच काढले होते. खुर्चीची तपासणी केल्यावर मला असं दिसलं की त्या खुर्चीवर नेहमी उभं राहण्याची त्यांना सवय होती. हे अर्थातच त्यांना हवेच्या फटीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक होतं. तिजोरी दिसणं, दुधाची बशी आणि चाबकाच्या दोरीचा फासा यांवरून माझ्या मनामध्ये असलेल्या उरल्या सुरल्या शंका सुद्धा निघून गेल्या. मिस टोनरने ऐकलेला तो धातूचा आवाज म्हणजे अर्थातच तिच्या सावत्र वडिलांनी तो भयंकर प्राणी परत तिजोरीमध्ये घालून घाई गडबडीत बंद केल्याचा आवाज होता. एकदा मी मनोमन ठरवल्यावर पुरावे मिळवण्यासाठी मी कुठली पावलं उचलली हे तुला माहित आहेच. मी त्या प्राण्याचा फुसकार ऐकला आणि मला खात्री आहे की तू पण ऐकला असशीलच. त्या क्षणी मी काडी पेटवून त्याच्यावर हल्ला केला. परिणामी त्या सापाला हवेच्या फटीमधून परत जाणं भाग पडलं. त्यामुळे तो आपल्याच मालकावर उलटला. माझ्या छडीचे काही फटके त्याला लागले होते, त्यामुळे त्याचा मुळातला सर्प स्वभाव जागा झाला आणि त्याने समोर दिसेल त्या व्यक्तीला डंख मारला. अशा प्रकारे पाहिलं तर डॉक्टर रॉयलॉट यांच्या मृत्यूला अप्रत्यक्षरित्या मी जबाबदार आहे यात शंका नाही.
मात्र त्यामुळे मला अपराधी वाटतंय असं मुळीच नाही. तर मित्रांनो, ही होती आपली शर्लॉक होम्स यांची ठिपकेदार पट्ट्यांचं रहस्य ही साहस कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इंस्टाग्राम चॅनललाही फॉलो करा. तुम्हाला अशा अजून शर्लॉक होम्सच्या कुठल्या कथा आवडायला ऐकतील हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला तर मग भेटूयात एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.